थंडीच्या दिवसात गरमागरम सूप प्यायला खूप छान वाटते आणि खूप हेल्दीसुद्धा. तर आज आपण हा पाया सूप कसा बनवायचा ते पाहणार आहोत. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. कमीत कमी साहित्यामध्ये खूप हेल्दी असा हा सूप आपण आज बनवून पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 7-8 पीसेस पायाचे पीसेस घेतलेले आहेत, तुकडे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे. आणि त्यासाठी हे खडा मसाला आणि इथे आलं आणि लसूण हे वाटून घेतलेलं आहे. आणि खड्या मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी, वेलची आणि काळी मिरी घेतलेली आहे. तर ही वेलची अशी थोडीशी उघडून ठेवलेली आहे. तर आज आपण हा सूप कुकरमध्ये बनवणार आहोत. म्हणजे फास्ट गॅसवरती आपण हे कुकर ठेवलेलं आहे. तर आता ह्यामध्ये 1 टीस्पून फक्त साजूक तूप घालायचं आहे. आणि हे साजूक तुपामध्ये आपण हे खडे मसाले जे आहेत ते तुपावरती परतून घेणार आहोत. छान खडे मसाले जे असतात ते पाण्यात टाकण्यापेक्षा तुपावर किंवा तेलावर जेव्हा परतून घेतो तेव्हा त्याचा जो सुवास असतो तो त्या सुपामध्ये येतो आणि त्याचा अर्क त्या सुपामध्ये उतरतो. त्या जेवण बनवताना जेव्हा आपण खडे मसाले वापरतो तेव्हा तेलावर किंवा तुपावरती मिनिटभर परतायचे की त्याचा जो सुवास असतो, अर्क असतो तो त्या पदार्थामध्ये उतरतो आणि त्यामुळे सुपाला किंवा जे आपण मटण वगैरे बनवतो त्याला खूप छान टेस्ट येते. तर इथे मी हे परतून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसूणसुद्धा घातलेलं आहे आणि अगदी थोडीशी चिमूटभर हळद घातलेली आहे. हळदीमुळे ह्या सुपाला छान रंग येतो. आणि हे सुद्धा छान व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे पायाचे जे तुकडे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. आता त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पुरेसं व्यवस्थित पाणी घालायचं आहे कारण हा पण सूप एकदम मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत. तर पाणी कमी नाही झाला पाहिजे आणि खूप जास्तसुद्धा पाणी नाही घ्यायचा. ज्याप्रमाणे तुमच्याकडे हे तुकडे आहेत. तर इथे मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे. अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता गॅस फास्ट आहे. आपण झाकण लावून 1 शिटी येईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आहे. पाया सूप खूप हेल्दी असतो. घरात आजारी व्यक्ती असतील किंवा म्हातारी व्यक्ती असतील किंवा लहान मुलांना आणि आपल्या सगळ्यांनासुद्धा खूप उपयुक्त आहे. सांधेदुखी, हातपाय दुखतात त्यासाठी तर खूपच छान. आता 1 शिटी आलेली आहे. आपण गॅस मंद आचेवरती हा आपण 25 मिनिटे शिजवून घेणार आहोत. अगदी मंद आचेवरती शिजवायचं आहे. आता सूप लवकर होण्यासाठी आपण कुकरमध्ये बनवत आहोत. पूर्वी कसं हे पायसुद्धा घरीच साफ करायचे, गरम पाण्यामध्ये बुडवून त्यानंतर ते साफ करायचे आणि तेव्हा कुकर नव्हते. तर दुपारचं जेवण झाल्यानंतर ती जी चूल पेटलेली असायची, आगीची निखारे वगैरे, तर त्यावरती आमची आई वगैरे मोठ्या पातेल्यामध्ये असे पायाचे तुकडे घालायचे आणि त्यामध्ये पाणी आणि आलं लसूण त्याची पेस्ट घालायचे आणि मीठ घालायचं आणि त्यानंतर त्या पातेल्याला वरून केळीचं पान लावून बांधून ठेवायचं आणि अगदी ते आगीचे जे निखारे होते, खूप जास्त चूल पेटवायचे नाही आणि त्या निखाऱ्यावर 4, 5, 6 तासपर्यंत ते आरामात हळूहळू शिजत असत. आणि त्यानंतर संध्याकाळी वाडीत वगैरे आई जाऊन आल्यावर ते आम्हाला ते सूप रेडी असायचं. आता आपल्याकडे चूल नाही आहे पण आणि झटपट होण्यासाठी आपण कुकरमध्ये शिजवत आहोत. तर आता मंद आचेवरती 25 मिनटं हे मी शिजवून घेतलेलं आहे. गॅस बंद केलेली आहे आणि आता ही हवा निघेपर्यंत ह्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर 10 मिनिटांनी हे झाकण काढायचं आहे. आता 10 मिनटं झालेली आहेत. आता कुकर आपण उघडून घेणार आहोत. छान मस्त असं आपला हा सूप रेडी झालेला आहे आणि खूप हेल्दी असा हा सूप आहे. हे पहा, पाणी व्यवस्थित जास्त घातलेलं त्यामुळे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा सूप तयार झालेला आहे. हा खूप छान जाडसर असा सूप आहे. तुम्हाला सूप वाढवायचा असला तर तुम्ही इथे पाणी घालून पुन्हा हा उकळवून घेऊ शकता थोडासा 2 मिनटासाठी. तर आता आपण ही शिजलाय की पाहूया. पूर्वी आमच्याकडे भरपूर सूप बनवायचे. तर सूप जास्त प्याल्यानंतर दुसरा राहिलेला आहे. तर पातेल्यामध्ये साजूक तुपावरती आलं लसूण थोडंसं आणि जिरं खसखस थोडीशी हळद घालून त्याचं मसूळ बनवायची आणि रात्रीच्या जेवणासाठी भात किंवा भाकरीबरोबर खात असू. तर हे पहा, छान मस्त असं शिजलेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊया. पाया सूप बनवताना अगदी मंद आचेवरती सूप बनवायचा तर ते मस्त शिजते. मागील काही व्हिडिओमध्ये मटन सूप, पालक सूप, चिकन कोरिएंडर सूप असे भरपूर रेसिपीज आहेत. मी लिंक दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे आमच्या वसईच्या कोपारी समाजातल्या
पारंपरिक रेसिपीज, दोदल, रेवाळ्या, सामट्या, फुगे, वडे अशा भरपूर रेसिपीज आहेत. बाळ जन्माला आल्यानंतर 7व्या दिवशी हट्टी बनवतात ती. त्याचप्रमाणे हल्लीच अपलोड केलेला करंज्याचा, यूट्यूबवर फर्स्ट टाईम आमच्या ह्या करंज्या अगदी निराळ्याच पद्धतीने. तर आमच्या ह्या पारंपरिक रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर वसई किचन असं टाईप करा आणि त्यापुढे तुम्हाला जी रेसिपी पाहिजे त्या रेसिपीचं नाव लिहा, म्हणजे वसई किचन करंज्या, म्हणजे ती लिंक तुम्हाला लगेच मिळेल. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, म्हणजे येणारे पुढील रेसिपीज तुम्ही मिस करणार नाहीत. धन्यवाद.